जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण फॅट लॉस सिरीजचा तिसरा एपिसोड शूट करणार आहोत. तर आज आपण करणार पूर्ण बॉडी मिक्स वर्कआउट, कारण आज आमचा जो वीकली वर्कआउट आहे तो पूर्ण झालेला आहे. तर आज तुम्हाला पूर्ण याचा मिक्स वर्कआउट दाखवतो. फॅट लॉससाठी काय किती रेपिटेशन मारायचे आणि जर का मसल गेन करायचं असेल आपल्याला तर किती रेपिटेशन करायचे, कारण सर्व गेम हा रेपिटेशनवरती असतो. तो तुम्हाला पूर्ण वर्कआउट दाखवतो मिक्समध्ये काय काय मारायचं काय काय नाही मारायचं. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये जाऊन नंतर सांगा आम्हाला कसं वाटलं. तर आपण पहिल्या चेस्टचं व्हेरिएशन घेणार आहे केबल क्रॉस. केबल क्रॉसचे आपण टोटल 3 सेट करणार आहेत. पहिला एक वॉर्मअप सेट आणि त्यानंतरचे 2 मेन सेट. रेपिटेशन आपला आज पूर्ण वर्कआउट म्हणजे चेस्टपासून जो लास्टचा वर्कआउटचा आपला असेल मसल तोपर्यंत आपण 20-20 रेपिटेशन करणार, कारण आपला पूर्ण मिक्स वर्कआउट आहे. आणि जे आपण रेग्युलर वर्कआउटमध्ये मारत नाही ते आज या वर्कआउटमध्ये करणार. म्हणजे जे आपण टेबल क्रॉस झाली किंवा जे आपण मेन सेटमध्ये नाही घेत मोस्टली ते सेट आज आपण घेणार मिक्समध्ये. जर आम्हाला आपण केबल क्रॉस करायचं तर आम्हाला पूर्ण हात फ्लाय करायचे आणि पुढं चेस्टवरती लावायचे. समोर बघा असं ते बघू शकता कुठला मसल ऍक्टिव्ह होतोय नक्की. तर आपण केबल क्रॉस केला. आता दुसरा व्हेरिएशन आपला चेस्टचा लो टू आहे. पुली याला आपण पुल ओव्हर पण बोलतो, दुसरे अजून भरपूर नाव आहेत, पण आम्ही ह्याला पुल ओव्हर बोलतो. ठीक आहे. हे मारत असताना आपण एक पाय आता पुढे ठेवू शकतो, कारण आता वेट लावलेलं आहे मी हेवी. आणि नॉर्मल आपल्या इथं हात पाहिजेत आणि इकडनं फुल स्लो खाली. 2 3 4 5 6 7 8 9 10. तर तुमच्या जर का अप्पर चेस्ट हिट करायचे असेल तर हा सेट नक्की ट्राय करा. याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये हा सुपर सेट आहे. पहिला आपल्याला नॉर्मल प्रेस करायचे 10 रेपिटेशन. 10 झाले की फ्लाय करायचे डंबल. ज्या टायमाला डंबल फ्लाय करतो टायमाला वरती चिटकवायचे नाही. बघू शकतो मी वरती डंबल लागत नाहीत दोन्ही. जे 10 प्रेस झाले ते आपल्याला करायचे क्लोज पुश, म्हणजे डंबल दोन्ही चिटकून ठेवायचे आणि आपल्या चेस्टवरून सरळ लाईनीत वर न्यायचे या पोझिशनमध्ये सेट. तुम्ही हा सुपर सेट ट्राय करा आणि तुम्हाला चांगला प्रेशर येईल चेस्ट अप्पर चेस्टवरती आणि रिझल्ट पण चांगला भेटेल. 1 2 3 4 5 6 7 8 फ्लाय. 1 फ्लाय पूर्ण फ्लाय कर हे वरती. 2 3 तर मस्त की 4 5 6 लास्ट 2 क्लोज प्रेस. 1 2 3 4 5 6 7 8. बस स्टॉप. तर मित्रांनो आपण आता
अप्पर चेस्टचा सुपर सेट दाखवलं तुम्हाला मी. त्याच्यानंतरचा आपला चेस्ट मधला चौथा लास्ट व्हेरिएशन घेतोय पेग डेक फ्लाय. याच्या आपण परत आता 2 सेट करणार आहेत 20-20 रेपिटेशननी. आपण आता चेस्टचा वर्कआउट पूर्ण केला. आता आपण सेकंड वर्कआउट करणार आहे बॅकचा. बॅक मध्ये परत 3 व्हेरिएशन करणार आहेत. तर 3 व्हेरिएशन मध्ये तुम्हाला दाखवतो काय काय मारत होते. पहिला आपण मारणार आहे रोईंग मशीन, जे लास्ट टाइम आपण तोडलेली वर्कआउट करताना. आता पहिले तिचे 2 सेट करणार आहेत. ते झाले की नेक्स्ट वर्कआउट तुम्हाला दाखवतो काय पुढचं. मशीनचा आवडता मुलगा आहे, मशीनचं सेट मारतोय. मशीनचा दुश्मन बोलला तरी काय हरकत नाही. 2 टाइम तोडले आतापर्यंत. आता मित्रांनो आपण बॅक मध्ये पहिला व्हेरिएशन करतोय रोईंग मशीनचे 20-20 लाईट टू लाईट आणि 20 रेपिटेशन असे आपण फक्त 2 सेट करणार आहेत. आपण आता बॅकचा दुसरा व्हेरिएशन घेतलाय सपोर्टेड फुल डंबल. हे मारण्यामागचं रिझन असं आहे की आपण मिक्स करतो, म्हणजे आपल्याला कमी टाइममध्ये पूर्ण बॉडीचा वर्कआउट करायचा. तर टाइम म्हणजे जास्त टाइम पण नको जायला वर्कआउट मध्ये. त्यासाठी आपण जे सपोर्टेड आणि डंबल वर्कआउट असतो त्याला जास्त प्रेफरन्स देतो मिक्स मारताना. म्हणून आपण आता रोईंग मशीन झाली. त्यानंतर आता 1-2 सेकंड वरती होल्ड करायची. त्या टायमाला पूल करतो त्या टायमाला, कारण आपण आज लाईट वजन घेतलेलं आहे. लाईट वेट असल्यामुळे 2 सेकंड होल्ड, नंतर खाली पूर्ण ओपन करायचं. बस स्टॉप कर. आता आपला सपोर्टेड बोथ आर्म डंबल झाला. आता आपण लॅट पुल डाऊन करणार आहेत. आणि अमोल भाऊजी बघा आज खूप टेन्शन मध्ये त्यांना ना नक्की कोणतं तरी मला एका बॉडी होत नाही, पण आता मी जय सरांचा व्हिडिओ बघतोय, जरा त्यानुसार वर्कआउट सुरू केलाय. ही बॉडी लवकर होईल. आता आपला नेक्स्ट व्हेरिएशन आहे लॅट पुल डाऊन. लॅट पुल डाऊनचा आपण परत 3 सेट करणार आहेत. आता यो शुभम आला तर मुद्दाम टाइमपास करायला. हे बघा स्लो मार जरा स्लो मार. युट्यूब वरती येतो आता. तर मित्रांनो आता आपण बॅकचे पण 3 व्हेरिएशन केले, तुम्हाला दाखवले 3 व्हेरिएशन. आता याच्यानंतर आपण शोल्डरचा वर्कआउट चालू करतोय. शोल्डर मध्ये पहिले ओव्हरहेड मशीन प्रेस करतोय, तिचे आपण परत 2 सेट करणार आहेत. कारण चेस्ट मारले त्याच्यामध्ये आता आपण शोल्डर करतोय, बॅक करतोय. सॉरी चेस्ट बॅक झाले त्याच्यामुळे आता शोल्डर आपला तिसरा एक मोठा मसल राहिलाय. त्याच्या आपण जास्त व्हेरिएशन नाही करणार. एक ओव्हरहेड मशीन करणार आहेत आणि एक फ्लाय डंबल, हे 2च व्हेरिएशन करणार. त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो किती वजन मारतोय. तर आपण आता शोल्डरची पहिली एक्सरसाइज चालू केली. शोल्डरचा पहिला व्हेरिएशन आपला ओव्हरहेड मशीन, तिचे आपण 2 सेट करणार आहेत 20-20 रेपिटेशन. ज्या टायमाला आपण शोल्डरचा ओव्हरहेडचा मशीनवरती किंवा डंबलवरती कोणताही सेट मारतो त्या टायमाला आपल्या याच्यामध्ये ट्रायसेप हा मसल सपोर्टेड मसल असतो. जर का आपण इथं आता हेवी वजन मारला तर आपल्याला ट्रायसेप मारताना जास्त वजन मारण्याची गरज नाही लागणार. त्यामुळे आम्ही शक्यतो ट्राय करणार आहे जास्तीत जास्त वजन मशीनवरती मारायचं. देख सकते हो आपने पुलिस भाई जिनकी वजह से अपन सेफ रहते.
तगड़ा बॉडी बनाया देखो उन्होंने भी। मस्त आता शोल्डरचा सेकंड व्हेरिएशन घेतलाय लॅटरल राईज. याचा आपण परत 3 सेट करणार आहेत. 20-20 रेपिटेशन 3 सेट. लॅटरल राईज मारताना ह्या मसलवरती प्रेशर यायला पाहिजे. कसं आहे मजेत चालू आहे बस. काय मस्त सॉर्टेड. पहिला क्रमांक नाही रे बाबा. बाहेरचा राहून ओमजी तुम्हाला आपल्या ब्लॉग बद्दल काय बोलायचंय? कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान. आमच्या वयाच्या लोकांना खूप फायदा होणार आहे ब्लॉगचा. फक्त कंटिन्यू ठेव, सोडू नकोस. कंटिन्युटी वरतीच आहे युट्यूब. एवढा कंटिन्यू ठेवणार आज नाही तर उद्या सफलता मिळणार. तेच एवढी ग्रोथ होणार. येस नाही बुरबटची कॉल आली. आता आपला शोल्डर वर्कआउट झाला मारून. आता आपण नेक्स्ट व्हेरिएशन करणार ट्रायसेप. ज्या टायमाला शोल्डर मारतो त्यामध्ये आपला सपोर्टेड मसल हा ट्रायसेप असतो. त्याच्यामुळे आता आपण ट्रायसेपचे फक्त 3 व्हेरिएशन करणार आहेत. त्याच्यामध्ये ओव्हर हेड डंबल पहिला करतो. ओव्हर हेड डंबलचे 3 सेट करणार आहात आता. आणि त्याच्यानंतर चौथा ड्रॉप सेट करणार आहे. तर ट्रायसेप मध्ये पहिला ओव्हर हेड डंबल करतो आपण. ओव्हर हेड मध्ये बोथ आर्म डंबल 20 रेपिटेशन करणार. आणि आज आपल्या जिम मध्ये आलेले आहेत सचिन दादा फ्रॉम मुरबाड, अक्षय दादा चंचे. इकडे बघ ना आता तू. आम्ही एक सोम देवकरी जरी उगवतो किरण सोबत बघत असं तुम्ही याला. किरण जरी आज व्हिडिओ मध्ये नाही पण त्याचं नाव आपल्या ब्लॉग मध्ये किरण जरा आपल्या ब्लॉग मध्ये यायला पाहिजे. साठी एक माझं वाक्य आहे, एका दिवसात बॉडी नाही बनत आपली. नाही त्यामुळे किती कसला एक दिवस येऊन त्यांनी काय बॉडी होत नाही. बघा जराशी गोटी येत चालली माझ्यात. तर मित्रांनो आपण आता ट्रायसेपचा दुसरा व्हेरिएशन घेतलाय किक बॅक डंबल. याचे आपण परत 2 सेट करणार आहेत. आता आपण ट्रायसेपचा तिसरा व्हेरिएशन घेतलाय पुश डाऊन पुली. आता याला आम्ही ट्राय करणार आहेत ऑल वेट म्हणजे 100 किलो पुश करायला ट्राय करणार आहेत. जातोय का नाही ते बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ, तुम्हाला समजेल जातोय का नाही वेट. 20 रेपिटेशन घ्या. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो हे बघा आज टोटल 100 किलो वजन मारणार आम्ही पुश डाऊन पुलीला. चल घे. पहिला अटेम्प्ट फेल गेला, दुसरा अटेम्प्ट 100 किलो लावले. 100 किलो तुम्ही बघू शकताय. घेता स्लो घे, पुश कर. शंभर किलो मारतोय बघा. घेतलं का मित्रांनो? आज मी करतोय 100 किलो
फुल जेवढा ट्राय म्हणजे पूर्ण वेट लावलंय, जेवढा आपल्या एका मशीनचा लिमिट आहे तेवढा. तर बघू जातोय का नाही. तर मित्रांनो तुम्हाला आज मिक्स वर्कआउट दाखवलेला आहे. आपला एपिसोड 4था आहे मिक्स वर्कआउटचा. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे बॅक, चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप हे 4 सेक्शन दाखवलेले आहेत मी. हा वर्कआउट तुम्ही नक्की ट्राय करा आणि काय तुम्हाला फील होतं या वर्कआउटचे सुपर सेट ट्राय करून, आणि 2 कॉम्बो दाखवलेले आहेत ते कॉम्बो ट्राय करून तुम्हाला काय फील होतं ते कमेंटमध्ये येऊन मेन्शन करा. व्हिडिओ जर का आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आता जय श्रीराम.